गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात बिद्री इथल्या एका कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फेटा बांधण्यात येत असताना नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांची त्यांना ओळख करून दिली. यावर अजित पवार यांनी ज्यांनी गोकुळ दूध संघ चांगला चालवला त्या संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांचा मुलगा शशिकांत पाटील सुयेकर यांना चेअरमन होण्यासाठी माझ्या शुभेच्छा असे उद्गार काढले. त्यानंतर इकडे तिकडे अरुण डोंगळे कुठं आहेत असं म्हणत हसत हसत आमदार सतेज पाटील यांना टाळी दिली. आता ह्यांना चेअरमन करायचं कार्यक्रमानंतर या घटनेची राजकीय चर्चा चांगलीच रंगली होती. यामुळे गोकुळचे चेअरमन सुयेकर हेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.